कारंजा शहरामध्ये एका 40 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या त्या इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। कारंजा येथील एका 40 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सदर युवकास कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले। मात्र 28 जुलै रोजी युवकाची प्रकृती खालावल्यामुळे त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे वाशिम कोविड सेंटरला पाठवण्यात आले। परंतु 29 जुलै रोजी त्या कोरोनाबाधित रुग्णाने वाशिम कोविड सेंटरमधून पलायन केले। घडलेल्या प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडाली। सदर व्यक्तीची शोध मोहीम सुरू असतानाच 30 जुलै रोजी कारंजा शहर पोलिसांचा शोध मोहिमेला यश मिळाले। कारंजा हिंदू स्मशानभूमी दारवा रोड नजीक असलेल्या एका विहिरीच्या काठावर त्या कोरोनाबाधित असलेल्या बेपत्ता युवकाच्या चपला कारंजा शहर पोलिसांना दिसल्या। चपलांची ओळख बेपत्ता युवकाच्या परिवाराकडून करण्यात आली व त्यानुसार कोरोनाबाधित युवकाने सदर विहिरीत उडी मारली असावी म्हणून विहिरीमध्ये युवकाचा मृतदेहाची शोधाशोध सुरू झाली। मात्र 30 जुलैच्या रात्रीपर्यंत युवकाचा मृतदेह विहिरीत सापडलेला नव्हता। विहिरीत अंदाजे 40 फूट पाणी असल्यामुळे विहिरीतले पाणी इंजिनच्या साहाय्याने कमी करण्यात आले व पाणी कमी होताच 31 जुलै रोजी त्या कोरोनाबाधित युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। यावेळी घटनास्थळी कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे, ठाणेदार सतीश पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, पोलीस उपनिरीक्षक कायंदे, पटवारी संदीप गुल्हाणे, कारंजा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, राहुल सावंत व सास प्रमुख श्याम सवई व त्यांचा चमू हे सर्व यावेळी उपस्थित होते। मात्र या सर्व घटनेने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एक कोरोनाबाधित रुग्ण व्यक्ती वाशिम कोविड सेंटरमधून कसा काय पसार होऊ शकतो असा सवाल मृतकाचे नातेवाईक करत आहे। यावेळी मृतकाच्या परिवारातील व्यक्तींनी कारंजा पालिकेच्या कारभारावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासन कोरोना संक्रमणाशी मागील 4 महिन्यापासून लढत असताना सुद्धा कारंजा नगर पालिकेजवळ कोरोना संक्रमणामुळे येणाऱ्या संकटाशी लढण्यासाठी योग्य यंत्रणा अद्यापही नाही। आज प्रशासनाच्या चुकीमुळे माझ्या भावाचा मृतदेह विहिरी बाहेर काढल्यानंतर 2 ते 2.5 तास अंतिम संस्काराची वाट पाहत ठेवला गेला होता। यामुळे येणाऱ्या काळात जरी कारंजा नगरपालिकेने आपली स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करावी असे सुद्धा यावेळी मृतकाच्या भावाने म्हटले। सदर घटनेमुळे संपूर्ण कारंजा शहरात हळहळ व्यक्त होत आहे। किरण लावरवार, कारंजाचा प्रॉपर नागरिक या नात्याने सांगू इच्छितो की माझा चुलत भाऊ हा कोरोना सदस्य असल्यामुळे त्यांनी कोरोना कोरोना हॉस्पिटलमधून पसारून त्यांनी आत्महत्या केली। हे इथपर्यंत ठीक आहे, पण यानंतर किंवा प्रशासनाने मला पोलीस प्रशासनाचं सहकार्य लागलं, बाकी त्याच्यानंतर जे नगर परिषदचं सहकार्य असते की नगर परिषदेचं नियोजन असते की बा ही या केसची विल्हेवाट कशी लावायची याचा प्रकर्षाने इतका अभाव जाणवला की प्रेत म्हणजे बाहेर निघाल्यानंतर 2 घंटे त्याची विल्हेवाट कोण लावल, त्याला हे कोण करेल, त्याला कीट कोण घालेल याचा इतका प्रकर्षाने अभाव जाणवला। 4 महिने कोरोना चालू आहे आणि विशेष म्हणजे जर असं तहसील लेवलला जर इतकं नियोजन शून्य अभाव आहे तर बाकी कोरोना बाधितांची तर खूपच दुर्दशा असू शकते असं माझं मत आहे। आणि यामध्ये प्रकर्षाने मला नगर परिषद नियोजनाचा खूपच अभाव जाणवलेला आहे। नगर परिषद खूप जबाबदार आहे याला की 2 घंटे विहिरीमधून प्रेत निघाल्यानंतर तसंच उन्हातानात प्रेत पडलेलं राहिलं आणि त्यानंतर यांनी हातपाय हलवले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।